हरि ओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 9मोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 9. श्लोक क्रमांक 20. त्रैविद्या मां सोमपापपुतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकम् अश्रन्ति दिव्यान् दिवि देव भोगान्. याला जोडूनच पुढचा श्लोक क्रमांक 21. ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीण्ये पुण्ये मर्त्यलोक विशन्ति एवं त्रयी धर्म मनुप्रपन्ना गतागतं काम कामा लभन्ते. तिन्ही वेदात सांगितलेले कर्मकांड, विधी, अनुष्ठाने इत्यादी यथासांग करणारे, सोमपान करणारे, पापभिरू यज्ञयाग करून माझे पूजन करणारे प्रार्थना मात्र स्वर्ग प्राप्तीची करतात. असे लोक पुण्य संचयामुळे इंद्रलोक स्वर्ग प्राप्त करतात आणि देवांना प्राप्त होणारे तेथील दिव्य भोग उपभोगतात. असे लोक स्वर्ग लोकातील भोग मनमुराद उपभोगतात आणि पुण्य क्षीण झाल्यावर त्यांचे पुन्हा मर्त्य लोकात पतन होते. अशा प्रकारे तिन्ही वेदात सांगितलेली अनुष्ठाने करूनही भोगांची कामना करणारे लोक मर्त्यलोक, स्वर्गलोक अशी ये-जा करतात. भगवंत श्रींनी श्लोक क्रमांक 16, 17, 18, 19 मध्ये स्वतःची सर्वस्वी सर्वव्यापी अशी ओळख करून दिली. परंतु काही लोक भगवंत श्रींची सत्य ओळख विसरतात किंवा त्यांना ती सत्य ओळख भोगापवर्गतेमुळे होत नसते. त्यांच्याबाबत काय होते ते येथे या श्लोकात भगवंत श्री सांगत आहेत. भगवंत श्री सर्वप्रथम या लोकांचा येथे परिचय करून देत आहेत. हे लोक कसे असतात ते येथे त्यांनी अगदी विस्ताराने सांगितले आहे. हे लोक तिन्ही वेदात सांगितलेली कर्मकांड अगदी यथासांग करतात. वेदात सांगितल्याप्रमाणे धार्मिक विधी तंतोतंत करतात. त्यात ते कुठेही कमी पडत नाहीत. सर्व अनुष्ठाने ठेवतात आणि सुव्यवस्थित पार पाडतात. हे लोक सोमपान करणारे असतात. येथे अनेक जणांचा गैरसमज आहे. काही जण याचा त्यांना सोयीस्कर अर्थ असा घेतात आणि आपले यज्ञयाग करणारे ऋषी मद्यपान करत असत असा निष्कर्ष काढतात. स्वतःच्या मद्यपानाला वेदांचा आणि ऋषींचा आधार आहे असा युक्तिवाद करतात. सोमलता किंवा सोमवल्ली नावाची एक वेल असते. त्या वेलीला शुक्ल पक्षात प्रतिदिनी एक याप्रमाणे पौर्णिमेपर्यंत एक एक करून 15 पाने येतात. कृष्ण पक्षात यातील एक एक करून अमावस्येपर्यंत सर्व पाने गळतात. या वेलीचा रस पांढरा असतो. यज्ञकर्मात या वेलीच्या रसाचे म्हणजे सोमरसाचे प्राशन करत असत. याचा संदर्भ पुढे निरूपणात येणारच आहे. हे लोक पापभीरू असतात. ते पाप किंवा अधार्मिक किंवा अयोगिक कृत्य करत नाहीत. हे नेहमीच पुण्यकर्म करत असतात. त्यांच्या आचरणात शोधूनही काही न्यून सापडत नाही. ते पुण्यशील असून त्यांच्या गाठी सतत पुण्य संचय होत असतो. हे लोक सच्शील सज्जन असतात. हे लोक यज्ञयाग करून भगवंत श्रींचेच पूजन अर्चन करत असतात. त्यांच्या भावभक्तीत कुठेही काहीही कमतरता नसते. ते अत्यंत श्रद्धेने यज्ञविधीद्वारे भगवंत श्रींचेच पूजन करत असतात. मद्यपी ऋषींचे नेमके हे आचरण दूर ठेवतात.
अशा या यज्ञ करणाऱ्या लोकांची कमतरता असते ती त्यांच्या सकाम विधीमध्ये. ते स्वर्ग प्राप्त व्हावा, स्वर्गातील ते दिव्य भोग उपभोगायला मिळावेत, ऐश्वर्यात जीवन जगायला मिळावे इत्यादीसाठी यज्ञयाग वगैरे करून भगवंत श्रींचे पूजन करत असतात. मग अशा लोकांच्या इच्छेची पूर्तता होते. ते अत्यंत दुर्मिळ, केवळ देवलोकांनाच प्राप्त असे दिव्य भोग उपभोगतात. कारण त्यांनी केवळ भोगांचीच कामना, इच्छा केलेली असते. त्यांच्या यज्ञविधीचा हेतू स्वर्गप्राप्ती हाच एकमेव असतो. त्यामुळे अशा लोकांना इंद्रलोक प्राप्त होतो. ते त्यांच्या इच्छेप्रमाणे स्वर्ग भोग उपभोगतात. अशा लोकांचे पुढे काय होते ते भगवंत श्री सांगत आहेत. असे लोक स्वर्गात दिव्य भोग उपभोगतात. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांचे पुण्य क्षीण होते, कमी कमी होते. शेवटी एक दिवस ते पुण्य क्षय होते, संपते. त्यामुळे अर्थातच त्यानंतर ते स्वर्गात राहू शकत नाहीत. त्यांचे पुन्हा मर्त्य लोकात पतन होते. त्यांना स्वर्ग सोडून सामान्य जीवन जगावे लागते. अर्थातच स्वर्गात राहण्याची एकदा सवय लागल्यावर पुन्हा मर्त्यलोकात राहणे यांना कठीण जाते. येथे मर्त्यलोकी आल्यावर हे लोक पुन्हा यज्ञयाग करू लागतात. स्वर्गप्राप्तीच्या इच्छेने भगवंत श्रींचे पूजन करतात. त्यामुळे पुण्यसंचय होऊन त्यांना पुन्हा स्वर्गप्राप्ती होते. तेथे हे लोक पुन्हा ते दिव्य भोग उपभोगतात. पुण्यक्षय झाल्यावर त्यांचे मर्त्यलोकी पतन होते. पुन्हा पुण्यसंचय, स्वर्गप्राप्ती, पतन असे हे रहाटगाडगे सतत चालू राहते. अशा लोकांना कधीही मुक्ती प्राप्त होत नाही. ते सतत जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकलेले राहतात. येथे काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. नुसताच पारंपरिक अर्थ समजून न घेता हे असे का घडले, ते योग्य आहे का आणि नेमके कसे घडायला पाहिजे ते समजून घ्यायचे आहे. भौतिक सौख्य उपभोगून आपल्याला त्याची चटक सवय लागते. याचे रूपांतर त्या सौख्याच्या व्यसनात होते. भौतिक सौख्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. आपण त्याशिवाय जगू शकत नाही. एवढेच नव्हे तर भौतिक सौख्य जे मिळत असते त्यापेक्षा आणखीन निराळे, त्यापेक्षा आणखीन उत्तम असे भौतिक सौख्य आपल्याला मिळावे यासाठी सतत आपली धडपड चाललेली असते. यामधूनच सद्य नित्य नेहमीचे साधे सरळ जीवन जगण्याला मर्त्यलोक असे नाव दिले गेले. त्यापेक्षा हालाखीचे जीवन जगण्याला नरकलोक असे नाव दिले गेले. तसेच यापेक्षा वैभवशाली, संपन्न, विलासी, चैनीचे जीवन जगण्याला स्वर्गलोक असे नाव दिले गेले. नरक, मर्त्य, स्वर्ग असे काही निराळे ग्रहगोल आणि त्यावरील लोक नाहीत. हे सर्व काही याच पृथ्वीवर आपण जेथे आहोत तेथेच आहे. येथे आपल्या जीवनशैलीचे 3 भाग झाले, नरक, मर्त्य आणि स्वर्ग. आपल्याला तेच भोग उपभोगून कंटाळा येतो. यापेक्षा आणि मग अर्थातच यापेक्षा जास्त आरामदायी चैनीचे वेध लागतात. त्यासाठी सारा प्रयत्न चालू होतो. स्वर्ग मिळावा ही कामना उत्पन्न होते. त्यासाठी सर्व प्रयत्न केला जातो. पुण्य म्हणजे सत्वशील आणि उत्तम आचरण केले जाते. त्याचे फळ म्हणून भरपूर धनसंपत्ती मिळते. आपण त्यामधून विलासी जीवन प्रणाली अंगीकारतो. परंतु यालाही काही मर्यादा असते. हे जीवन निरस वाटू लागते, कारण इंद्रिये कधीही तृप्तीची ढेकर देत नाही. यामधून प्रमाद, पाप होते आणि आपले स्वर्गामधून विलासी आणि चैनीच्या जीवनामधून पतन होते. आपण पुन्हा मर्त्यलोकी दाखल होतो. मग पुन्हा सौख्याचे वेध लागतात, पुण्य केले जाते, स्वर्ग प्राप्त होतो. हे रहाटगाडगे काही संपत नाही. जन्मोजन्मी ह्याच फेऱ्यातून हाल अपेष्टा सोसत सुखदुःखाचे हेलकावे खात खात आयुष्य जगले जाते. यामधून सुटका म्हणजे मुक्ती. मुक्ती प्राप्त होते ती आपली कामना बदलते तेव्हा.
आपण सत्वशील आचरण जेव्हा सहजच जगतो, त्यामध्ये भौतिक सौख्याची अपेक्षा नसते, तेव्हा ते सर्व आत्मप्राप्तीसाठी, योगेश्वर साक्षात्कारासाठी केले जाते. तेव्हा आपल्याला या सर्वांमधून मुक्ती मिळते. यास्तव भगवंत श्री येथे सांगत आहेत की जे लोक यज्ञ याग करतात, माझे पूजन करतात, परंतु यामागे त्यांचा हेतू सौख्य मिळावे हा असतो, ते जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतात. एक अगदी साधा विचार करूया. समजा आपले अगदी छान चाललेले आहे, सर्व सुख आपल्या द्वारी हजर आहे. अचानक काही विपरीत घडते आणि आपली परिस्थिती बदलते, आपले वैभव नष्ट होते, आपण गरिबीचे जीवन जगू लागतो. काही वर्षांनी समजा पुन्हा काहीतरी घडते आणि आपली परिस्थिती पुन्हा वैभव प्राप्त करण्याजोगी होते. आपण काय करू? सर्वसामान्यपणे मनुष्य पुन्हा वैभव प्राप्त करून जगायला लागेल. तो असे नाही म्हणणार की मागील वैभवाचा अनुभव ते नष्ट होण्याचा होता, तेव्हा आता जरी आपण वैभव प्राप्त करू शकत आहोत तरीही ते नको. मागील ज्ञानावरून तो शहाणा होणार नाही. याच मानसिकतेमुळे आपण जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. ज्या चैनीच्या जगातून आपण बदली होऊन दुसऱ्या दुनियेत प्रवेश करतो, तेव्हा त्या चैनीच्या पहिल्या गत जगाचे संस्कार आपल्यावर तसेच शिल्लक राहतात. ते झुगारून आपण प्राप्त नवीन दुनियेत प्रवेश करू शकत नाही, कारण ते वैभव, ती चैन, तो आराम, तो विलास आपल्याला सतत खुणावत राहतो. त्यामुळे जेव्हा केव्हा पुन्हा पहिली परिस्थिती अनुकूल होते, तेव्हा आपल्या त्या पहिल्या चैनीच्या संस्काराला कोंब फुटतो. या उलट जर आपण गरिबीच्या परिस्थितीतून श्रीमंत झालेले असलो तर तेच गरिबीचे संस्कार आपण पुसून पाठी कोरी करकरीत करून श्रीमंतीच्या जगात प्रवेश करतो. आपल्याला ती आपली जुनी परिस्थिती आठवणीतही नको असते. लहानपणी माधुकरी मागणारा पुढे जेव्हा गलेलठ्ठ पगारावर मोठ्या हुद्द्यावर नोकरी करू लागतो, तेव्हा जर त्याला लहानपणीचा कोणी भेटला तर तो ते दिवस विसरायचा प्रयत्न करतो. त्या माधुकरीच्या आठवणी त्याला नको असतात. ज्यांच्याकडे त्याने माधुकरी मागितलेली असते, अन्न खाल्लेले असते, ते लोक त्याला त्याच्या नजरेसमोरही नको असतात. माणूस सतत वैभवाचे, चैनीचे, विलासाचे जीवन जगू पाहतो. दुःखातून सौख्यात जगणारा दुर्दैवाने सौख्याला जेव्हा पारखावतो, तेव्हा तो पुन्हा त्या सौख्यालाच प्राप्त करायला प्रवृत्त होतो. दुःखातून बाहेर पडायला सौख्यापेक्षा काही निराळ्या मार्गाचा, अन्य जगताचा तो विचारही करू शकत नाही. दुःखातून बाहेर पडणे म्हणजे सौख्य प्राप्त करणे, एवढा एकच मार्ग तो अवलंबतो. हीच माणसाची शोकांतिका आहे. म्हणूनच तो जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. या सर्व निरूपणाशी चपकल अशी ती सोमरसाची वेल आहे. शुक्ल पक्षात एक एक पान पौर्णिमेपर्यंत वाढत जाते आणि कृष्ण पक्षात एक एक पान कमी कमी होत अमावस्येला पूर्ण नष्ट होते, की पुन्हा पौर्णिमेपर्यंत एक एक पान वाढत जाते आणि एक एक करून अमावस्येपर्यंत नष्ट होते. पहा, सतत एक एक पान वाढत आहे आणि त्यानंतर ते कमी कमी होत जाते. पौर्णिमा आणि अमावस्या असा हा चढ आणि उताराचा खेळ चालला आहे. हेच ते जीवनाचे सोमरस पान आहे. यासाठी साऱ्या अनुष्ठानाचा, पूजाविधीचा, यज्ञयागाचा अट्टाहस आहे, प्रयास आहे. माणूस यात कोठेही कधीही चढ उतार या पलीकडे सपाटीचा, स्थिर आयुष्याचा, साक्षीभावाचा, मुक्त जीवनाचा विचार करत नाही. त्यामुळेच तो जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. येथे भगवंत श्री सांगतात की असे लोक स्वर्गलोकातील भोग मनमुराद उपभोगतात आणि पुण्य क्षीण झाल्यावर त्यांचे पुन्हा मर्त्य लोकात पतन होते. अशा प्रकारे तिन्ही वेदात सांगितलेली अनुष्ठाने करूनही भोगांची कामना करणारे लोक मर्त्यलोक, स्वर्गलोक अशी ये जा करतात. हरिओम.